मराठी परिषद गोवा याचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष सागर जावडेकर, सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री रमाकांत फलक, श्री नार्वेकर, नारायण महाले, चित्राक्ष क्षीरसागर या सगळ्यांचे तसेच आपणा सर्व रसिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो, आपल्याला अभिवादन करतो। महाकवी कालिदास पुरस्कार हा कुठल्याही कवीला मिळणं हा त्याचा फार मोठा बहुमान आहे, हे सद्भाग्य आहे आणि हे भाग्य आज कोकण मराठी परिषदेमध्ये मला लाभलं म्हणून मी तुम्हा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे। कालिदासाने त्याच्या रघुवंशात सुरुवातीला तसं म्हटलंय, क्वच सूर्यप्रभो वंशा क्वच अल्पविषामती। तसंच आपण मराठीत सांगायचं तर कुठे कालिदास, कुठे आम्ही, कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभटाचं तट्टाणू असा खरा प्रकार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक कवीला आपल्या कवितेची बलस्थानं किती आहेत, आपल्या कवितेतले उणिवा किती आहेत ह्याची जाणीव असली पाहिजे आणि कवीला हे आत्मभान असणं हे अतिशय आवश्यक आहे। परंतु हा एवढा मोठा पुरस्कार मी केवळ सरस्वतीचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो आहे। वास्तविक संस्कृत भाषा जी आहे त्यात हे कालिदासाचं मेघदूत लिहिलेलं आहे। नेहमीच येतो मग पावसा, हे सृष्टीचे कौतुक जाणा बाळा, ह्याप्रमाणे दरवर्षी आषाढाचा प्रथम दिवस येतो आणि भारतभर वेगवेगळ्या राज्यातून हा कालिदास दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ह्या दिवशी पुरस्कार मिळणं हे माझ्या मते अतिशय दुय्यम गोष्ट आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या संस्कृत भाषेतील अशा महाकाव्यांचा जागर होणं, कालिदासासारख्या कविकुलगुरूचं स्मरण केलं जाणं। आत्ताच डॉक्टर भगतांनी सांगितलं तसं त्याची 3 नाटकं आहेत, 3 महाकाव्य आहेत। मेघदूताला त्यांनी महाकाव्य मानलेलं नाही, कारण मेघदूत हे विप्रलंब शृंगाराचं काव्य आहे। त्याच्यामध्ये संयोग शृंगार किंवा संभोग शृंगार किंवा मिलन शृंगार नाही, म्हणून कदाचित ते मानलं गेलं नाहीये। परंतु तरी 7व्या शतकातल्या दंडिनी नावाच्या कवीने मेघदूताला महाकाव्य असंच मानलं आहे। अन्यथा मेघदूताला दूतकाव्य, खंडकाव्य, विरहकाव्य असं संबोधलं जातं। परंतु एकंदरीत गेले 150-200 वर्षापासून मेघदूताचे जे अनुवाद झालेले आहेत गद्य आणि पद्य ते पाहिलं, अनेक मोठे कवी हे मेघदूताकडे आकर्षित झालेले आहेत। किंवा भारतातलेच नव्हे तर परदेशातल्या अनेक भाषांमध्ये मेघदूताचे अनुवाद गद्य आणि पद्य झालेलं आहे। माझे एक मित्र होते शरद मांडे नावाचे, त्यांचं कालिदासावर प्रचंड प्रेम होतं। त्यांनी आणि मी मिळून 2010-11 सालापर्यंत एकूण 84 मेघदूताचे अनुवाद माझ्याकडे आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। आणि ह्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत की ज्यांनी अनुवाद केलेले आहेत? प्रतिभावंत लोक बघा, कुसुमाग्रज, शांता शेळके, माझे काका कवी बोरकर, कात्रे, C.D. देशमुखांसारखे अर्थशास्त्रज्ञ, अशा अनेक लोकांनी मेघदूताचे अनुवाद केलेले आहेत। आणि हे सगळे अनुवाद मुळात हे मेघदूत हे महाकाव्य आहे हे मंदाक्रांता वृत्तात लिहिलेलं आहे। अनेकांनी जे हे अनुवाद केलेले त्यांनी ह्या वृत्ताचा वापर केलेला नाही। माझे काका म्हणून नव्हे पण कवी बोरकर हे एकमेव असे कवी आहेत की ज्यांनी कालिदासाचं मेघदूत हे समश्लोकी, समवृत्त आणि संयमक असं केलेलं आहे। तर ह्या काव्याची गोडी लोकांना लागावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो। संस्कृत म्हटल्याप्रमाणे ही मुळातच अतिशय सुंदर अशी भाषा आहे, त्याच्यात नादमाधुरी आहे, त्याच्यामध्ये एक एवढं शब्द भांडार आहे की प्रत्येक कवीने किंवा प्रत्येक रसिकाने संस्कृत भाषा शिकली पाहिजे असं मला वाटतं। निदान तिची तोंडओळख तरी झाली पाहिजे। आज आपल्याकडे हिंदी मराठीचा वाद जोरदार चालू आहे। मला स्वतःला असं वाटतं की जसं एक आपली मातृभाषेतून शिक्षण व्हायलाच पाहिजे पहिलीपासून, त्यानंतर तुम्ही दुसरी एक भाषा राष्ट्रभाषा तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता, त्यानंतर विश्वभाषा जी इंग्रजी आहे त्याच्यामध्ये ह्या 3 भाषा आवश्यक आहेतच।
परंतु मुळात संस्कृत ही जी भाषा आहे ही जर रामायण महाभारताचा काळ 4-5 हजार वर्षापूर्वीचा मानला तर ही भाषा 5000 वर्ष जुनी आहे. भाषा ही तुमच्या संस्कृतीची वाहक असते आणि हे वाहन जर बंद झालं तर तुमची संस्कृती नष्ट होते. आपल्याला आपल्या 5000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे, कारण ही आपली संस्कृती अभिजात आहे. आणि अभिजात आता कशा कशात आहे तर आपण संस्कृत काव्य घेतली. आता भगत म्हणालेच वाल्मिकी, व्यास यांच्यापासून हे सुरू आहे. आपला भारतीय पहिला श्लोक किंवा पहिलं काव्य कुठलं तर वाल्मिकीचं. जेव्हा त्याने झाडावरती क्रौंच पक्ष मिथुन करताना पाहिलं आणि व्याधाने एक शर बांधला आणि त्यातली नर रतिक्रीडा करत असताना तो घायाळून खाली पडला आणि हे बघून वाल्मिकी तेथे नदी स्नान करत होते आणि त्यांच्या तोंडून मा निषाद प्रतिष्ठा त्वम अगम शाश्वती समहा या क्रौंच मथुनादेकम अवधिक काम मोहितम. हा पहिला जो त्यांनी शाप दिला त्या शापाचा श्लोक झाला. त्यांना जी करुणा आली त्या पक्षाबद्दल त्या करुणेतून हा श्लोक झाला. हे आपलं पहिलं काव्य वाल्मिकी, महर्षी वाल्मिकीचं काव्य. इथून ही काव्य परंपरा सुरू होते. व्यासांनी, आज आपण ज्या इथे बसलेलो आहे त्याला आपण व्यासपीठ म्हणतो. व्यासांचं पीठ आहे. व्यास म्हणजे ज्ञान. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात. महाभारतात व्यासांनी एवढे विषय हाताळलेले आहेत की ते विषय सोडून आणखी विषयच नाहीत. इथपर्यंत व्यासांची प्रतिभा प्रज्ञा एवढी व्यापक आहे. त्या व्यासपीठावर आपण बसतो. तर हे वाल्मिकी, हे व्यास, त्या पलीकडे जर विचार केला तर आपले सगळे वेद, उपनिषद, गीता, पाणिनीय अष्टांगयोग असे अनेक ग्रंथ तुम्ही पाहिलेत. आयुर्वेदातले चरक संहिता, सुश्रुत संहिता, संस्कृत भाषेमध्ये काय नाही. आपण असं म्हणतो आजकाल संस्कृत इज अ डेड लँग्वेज. आमच्या संगीतातही मी ध्रुपद शिकत होतो. आता लोक म्हणतात ध्रुपद इज अ डेड म्युझिक. पण म्युझिक कुठलं चांगलं तर रिमिक्स होतं हेच खरं म्युझिक का, हा एक प्रश्न आहे. काही वर्षांनी ख्याल संगीतात ऐकतात तेही 50 वर्षांनी तेही डेड म्युझिक होऊन जाईल. तसंच संस्कृत भाषेला डेड लँग्वेज म्हणणं हा मूर्खपणा आहे असं मी म्हणेन. कारण संस्कृत भाषेत एवढं ज्ञानभंडार आहे. ही देवनागरी भाषा आहे. हिला आपण गिरवाण भारती म्हणतो. ही देवभाषा आहे. देवभाषा, देव म्हणजे या शब्दाची उत्पत्ती झाली आहे ध्रुव या धातूपासून. ध्रुव म्हणजे प्रकाशने, ध्रुव म्हणजे तेजोमय करणे. ज्या भाषेतून, संस्कृत भाषेतून गेल्या 5000 वर्षाची संस्कृती आहे, त्यात अनेक विचारलेले ग्रंथ आहेत. हे ग्रंथ वाचलेत तुम्ही तर त्यातून अज्ञानातून जो अंधकार आहे अज्ञानाचा त्यापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, तेजाकडे नेणारी भाषा आहे. आणि म्हणून या संस्कृत भाषेचंच महत्त्व आपण पहिल्यांदा जाणलं पाहिजे. आपल्याला स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे, संस्कृत भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. आणि निदान 8वी ते 11वी पर्यंत ही संस्कृत भाषा तोंडवर जरी होणं मला आवश्यक आहे असं वाटतं. संस्कृत भाषेमध्ये तुम्हाला सांगतो शब्दभंडार एवढं आहे. तर कुणी, मी SSC नंतर संस्कृतचा मला संबंध काही राहिला नाही. परंतु 1990-91च्या नंतर मी एक आमचे लिमय मास्तर म्हणून होते, ते जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते. तर दर शनिवार रविवारी 3.5-4 तास सकाळी 8 ते 11:30-12 असं मी 3-4 वर्ष त्यांच्याकडे संस्कृत शिकत होतो. आणि तेव्हाच मी रघुवंश, शाकुंतल, मेघदूत, गीता, पुरुषसूक्त अशा अनेक याचा अभ्यास त्यावेळी माझ्याकडनं घडला. थोडाफार जेवढा होईल तेवढा घडला. आणि मला जाणवलं की ही भाषा खरोखर मंत्रमुग्ध करणारी आहे. आज आपण क्वांटम सिद्धांत म्हटला, आपण सर्व वैज्ञानिक म्हणजे आधुनिक आहे ते सर्व वैज्ञानिक असं मानतो. गमत अशी आहे की क्वांटम सिद्धांत जेव्हा मांडला गेला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की हे जे एनर्जी आहे, त्यांच्याकडे शब्द एनर्जी आहे, आपल्याकडे त्या एनर्जीला चैतन्य असं आपण म्हणतो. ही एनर्जी ही पार्टिकल आणि व्हेव्ज या दोन्हीमध्ये असते असा त्यांनी सिद्धांत मांडला. जो आपल्याकडे चरण आणि अचर या दोन्हीमध्ये चैतन्य असतं, हा सिद्धांत आपण 4000 वर्ष मांडला आपल्या वेदामध्ये, उपनिषदामध्ये. तो अजूनही क्वांटम सिद्धांतावरती वाद चालू आहे. जुनं ते सर्व सोनं असंही म्हणायचं नाही आणि जुन्यातलं जे चांगलं आहे ते योग्य नाही असंही म्हणणं बरोबर नाही. आपण भूमिका ह्या संदर्भात अशी घेतली पाहिजे. क्वांटम सिद्धांतांवरती आणखी गंमत मला आठवते संस्कृत भाषेवरनं आणि आपल्या परंपरेतनं. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला गीतेचा आधार आहे, तसाच ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाला वेद आणि उपनिषदांचा आधार आहे. तुम्हाला माहीत नसेल पण तो ज्ञानेश्वर
पैठणला असताना 3 वर्ष तिथे तेव्हा जी लायब्ररी होती ती फार देशातली ती अतिशय मोठी अशी लायब्ररी होती आणि तिथे ज्ञानेश्वरांनी 3 वर्ष वेद उपनिषद आणि सर्व जुने ग्रंथ तत्वज्ञानाचे यांचा 3 वर्ष अभ्यास केला होता आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे सगळे ग्रंथ त्यानंतर लिहिले गेलेले आहेत. प्रतिभा असली तरी प्रतिभेला जी साधना लागते ती साधना ज्ञानेश्वरांनीही केली होती हे लक्षात घ्यायला पाहिजे. संस्कृत भाषेत एवढं तुम्हाला सांगायचं की जसं एक शब्द घेतला आपण कालिदासाकडे येण्यापूर्वी, कारण हे संस्कृत भाषेचं महत्त्व, तिचं नादमाधुर्य, तिचं भाषा सौंदर्य, तिचं अंतःसंगीत हे समजण्यासाठी संस्कृत भाषेत शब्दभंडार किती मोठा आहे. आता अमरकोश हा कोणी वाचत नाही, वाचला पाहिजे. अमरकोशामध्ये 10,000 शब्द आहेत. 10,000 म्हणजे आता तुम्ही एक शब्द घेतला की आणि त्या अमरकोशामध्ये 3 कांड आहेत. त्याला म्हणून त्रिकांड असंही म्हणतात की स्वर्गादी कांड, भूम्यादी कांड आणि सामान्यादी कांड. स्वर्गादी कांडमध्ये स्वर्ग देव वगैरे त्या लोकातले सगळे शब्द ते घेतलेले आहेत. भूम्यादी कांडमध्ये भूमीच्या संदर्भातले शब्द घेतलेले आहेत आणि सामान्याद्यामध्ये बाकीचे शब्द घेतलेले आहेत. तर या अमरकोशात सुद्धा तुम्ही भूमी हा शब्द घेतला तर भूमीला शब्द कसे येतात? भूर्भूमी रचनावंता रसा विश्वंभरा स्थिरा धरा धरिणी धरित्री शूरीर्या काश्यपी क्षिती. त्याच्यानंतर मेदिनी, मही, अवनी असे अनेक शब्द आहेत. एका भूमीला तिच्या स्थितीप्रमाणे, तिच्या गुणांप्रमाणे, तिच्या परिणामाप्रमाणे असे अनेक समानार्थी शब्द आहेत. अशी ही शब्द समृद्ध भाषा आहे आणि त्याच्यात कालिदासाने ही महाकाव्य आपली लिहिलेली आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे रघुवंश, कुमार संभव ही 2 महाकाव्य, ऋतुसंवाद एक लघुकाव्य आणि बाकीची नाटकं विक्रमोर्वशीयम, शाकुंतलम ही सर्व नाटकं. या सगळ्यात मेघदूत हे अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आता म्हटल्याप्रमाणे. आणि मेघदूतातून त्यांनी जो शृंगार मांडलेला आहे हा विप्रलंब शृंगार आहे. आपल्या संस्कृत महाकाव्यामध्ये 2 प्रकारचे शृंगार सांगितलेले आहेत. एक संयोग शृंगार किंवा मिलन शृंगार किंवा संभोग शृंगार, त्याच्यामध्ये त्या शारीरिक आणि मानसिक मिलनाची वर्णन देतात. आणि दुसरा जो आहे तो विप्रलंब शृंगार, त्याच्यामध्ये विरहाच्या गोष्टी, जे विरह आहे त्याच्या शृंगारातला तो अभिप्रेत आहे. ऋतुसंहारामध्ये 2 ऋतूमधल्या संधिकाळाचं वर्णन, वातावरणाचा होणारा माणसाच्या मनावर परिणाम ह्या संदर्भात लिहिलेलं आहे. मेघदूतच्या बाबतीत मगाशी म्हटलं, आता बाबुवलकरांच्या मुली इथे आलेल्या आहेत माझ्या बहिणी. बाबुवलकरांचंही 8 जुलैला त्यांची पुण्यतिथी आहे. बोरकरांचं आणि मेघदूताचं नातं फार वेगळ्या अर्थाने प्रकट झालं. त्यांची मोठी मुलगी, दुसरी मुलगी सरोज, तिला शाळेमध्ये मेघदूत होतं. तिला काय ते समजेना संस्कृत, म्हणून ती वडिलांकडे आबांकडे आली आणि म्हणाली मला हे समजावून सांगा. त्यांनी तिला मराठीतून समजायचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यात त्यांना काही तो प्रकाश दिसला नाही. तेव्हा त्यांनी ठरवलं की ह्याचा आपण मराठीत भाषांतर करायचं. पावसाळ्याचे दिवस होते. असेच मंदाक्रांता वृत्त बोरकरांच्या अंगात घुमायला लागले आणि पहिले 8 श्लोक सहज त्यांचे पूर्ण झाले. मंदाक्रांता वृत्तात संयम समवृत्त तयार झाले. 9वा श्लोक आला आणि बोरकरांना काही तो जमेच ना करायला. 3 दिवस गेले. 3 दिवस त्या श्लोकाच्या मागे ते अहोरात्र होते. शेवटी तहान विसरून शेवटी ती तिसऱ्याशी झोपी गेली. आणि बोरकर पुढे लिहितात की त्या रात्री मला अचानक एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मी एका कॉलेजच्या मोठ्या वर्गात उभा होतो. समोर एक मोठा फळा लावलेला होता. हा मुळात संस्कृत जो श्लोक होता तो असा होता, 9वा श्लोक. मंदम मंदम दुदती पवना शानुपोलो यथात्वाम वामश्चायाम नदती मधुरम चातकस्ते सगंधा. त्याचं भाषांतर काय होत नव्हतं. स्वप्नात बोरकर सांगतात मला तो श्लोक मराठीत असा लिहिलेला दिसला. संथे पंथे स्वश पवना संगती चालताना वा मांगाने घुमतील तुझ्या चातकानंदताना गर्भाधान स्मृती मोलनी व्योमरेखा बलाका स्वांगे बंदो रचितील तुला कंठरेखा सुरेखा. आपोआप हा श्लोक एवढा सुंदर श्लोक आला आणि बोरकरांना जाणवलं की आता हे स्वप्न जर भंग झालं आणि हा मी श्लोक लिहिला नाही तर हा नाहीसा होईल. स्वप्नातच बोरकर उठले. शेजारीच ठेवलेल्या टेबलावर त्यांची वही होती, पेन होतं. ते स्वप्नातच त्यांनी घेतलं आणि हा श्लोक त्या
वही त्यांनी लिहून काढला. आश्चर्यकारक घटना आहे. बरोबर पुढे असंही म्हणतात की त्या नादात असताना मेघदूताच्या अनुवादाच्या तेव्हा एक दिवस सकाळी मला अचानक दरवाजात कालिदास उभा असलेला दिसला. कोवळे केस, मध्ये भांग पडलेला, गळ्यात बटमुकरीची माळ, जांभळं नेसू, कद ज्याला म्हणतो जांभळं नेसू, आसमानी रंगाचा शेला, कपाळावर केशरी नाम, असा तो मला दिसला कालिदास. आणि त्याने मला विचारलं काय करताय. मी त्यांना म्हटलं मेघदूताचा अनुवाद करतोय. तो म्हणाले छान, आणि नाहीसा झाला. ते म्हणाले नंतर मला जाणवलं की कुठल्या भाषेत त्याच्याशी बोलू ते मला आठवत नाही. परंतु बोरकरने असं म्हटलंय की मेघदूताचा जो ध्यास त्यांना लागला, त्या ध्यासातून ही घटना घडली असावी. पतंजली असं म्हणतो हे हा योग आहे, तुम्ही युक्त होणं हे महत्वाचं आहे. युक्त होणं महत्वाचं आहे. युक्त होणं, युज युंजती, ह्याला योग असं म्हणतात. मी तुम्ही कशाशी जुळता, कशाशी तुम्ही जोडले जाता. पतंजली जो योग सांगतो अष्टांग योग, त्याच्यात तो असं म्हणतो अथ योगानुशासनम योगा चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्ती निरोध होणं हा योग आहे. आणि हा योग हा कसा तुम्ही प्राप्त करू शकता तर अभ्यास वैराग्य, याचा दोन भाग, अभ्यास वैराग्य. त्यानंतर त्या आणखी 6 गोष्टी सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही ही अवस्था प्राप्त करू शकता. त्याच्यात तो स्वप्न, निद्रा, ज्ञान, आलंबनेनं ह्याही सांगतो. त्याच्या पुढे तो सांगतो यथाभिमत ज्ञानाद्वा. यथाभिमत ज्ञान म्हणजे तुम्ही एक विषय घेतला, अभिमत विषय घेतला, त्या अभिमत विषयाशी तुम्ही जेव्हा ध्यान लावता तेव्हा बोरकरांना झालेला असा जो अतर्क्य आपल्याला वाटतं की कालिदास दिसला, हा आभास आहे, कदाचित हॅल्युसिनेशन आहे, परंतु बोरकरांसाठी ते सत्य आहे. आमच्यासाठी तो आभास आहे की काहीतरी त्यांना काल्पनिक आहे, पण त्या क्षणाला बोरकरांसाठी जे सत्य आहे. आणि ह्या गोष्टी या यथाभिमत ध्यानात अशा होतात. आणि त्यातही पतंजली पुढे असं म्हणतो की तुमचा संवेग किती आहे. संवेग, त्या जोडण्याचा संवेग काय, मृदू, मध्य, तीव्र असे 3 संवेगाचे प्रकार आहेत. तीव्र संवेगात आसन्न, जेव्हा तुम्ही तीव्र संवेगाने आसन्न होतात तेव्हा तुम्हाला असे साक्षात्कार घडतात, असे चमत्कार होतात आणि असे स्वप्नात असं काव्य दिसतं. अन्यथा असं होत नाही. म्हणूनच कुठल्याही प्रतिभावंताला या साधनेची तल्लीन होण्याची गरज असते. कालिदासाच्या संस्कृती संबद्ध मनाशी तादात्म्य पावल्याशिवाय तुम्हाला मेघदूत समजत नाही. मेघदूत म्हणजे फक्त मेघदूत श्लोक वाचणं हे नाहीये. कुठल्याही कवीची कविता समजायची असेल तर जसा आपण परकाया प्रवेश करतो तसा परमानस प्रवेश करता आला पाहिजे. कवीच्या मनात काय चाललं होतं ही कविता लिहिताना हा तुम्हाला प्रवेश, परमानस प्रवेश करता आला पाहिजे. मेघदूत संदर्भात अनेक लोकांनी वेडेपणा केलेला आहे. म्हणजे 2011 साली मी आता तुम्हाला म्हटलं असेल, माझे मित्र डॉक्टर मांडे जे कालिदासाचे परमभक्त होते, त्यांच्याकडे मुरली लाहोटीची कालिदासाच्या मेघदूताची चित्र आहेत बंगल्यामध्ये. जे एक एक चित्र 1 लाख रुपयावरची चित्र एवढे वेडे आहेत ते. तर आम्ही एक मित्र, ते मी आणि लापारीकर म्हणजे नागपूरचे मित्र, असे आम्ही तिघं रामटेकला गेलो होतो अशा आषाढ महिन्यात 11 साली. आणि तिथे आम्ही सकाळी 7 पासून दुपारी 3 पर्यंत मी संस्कृत वाचायचं, त्यांनी शांता शेळके मेघदूत वाचायचं आणि लापारीकरांनी बोरकरांचं वाचायचं. असं मी 6 ते 7 तास इथे फार सुंदर मेघदूत वाचनाचा कार्यक्रम केला. त्यांनीच मला पुण्यामध्ये डॉक्टर भावे म्हणून आहेत, जे फार मोठी प्रतिष्ठा सर्जन होते पुण्यातली. आणि हा माणूस असा बहुआयामी, म्हणजे किती आयाम असावे, प्रतिष्ठा सर्जन म्हणजे रोलिंग प्रॅक्टिस असलेला माणूस. सारसबागेत त्यांचा बंगला आहे. ते स्वतः पायलट होते. हाऊस डॉक्टरकी चालू आहे, हाऊस पायलट होते. एरियल फोटोग्राफी करायचे. संगीतात अतिशय हुशार, बॉटनी माहीत आहे, ऑर्निथॉलॉजी माहीत आहे. अशा अनेक विषयात हवामान तज्ज्ञ, कारण विमान चालवायचं तर हवा आपल्याला कशी आहे ते समजलं पाहिजे. तर मी गेलो तेव्हा त्याच्या अगोदर काही वर्षे त्यांचं निधन झालं होतं, पण त्यांच्या पुस्तकाबद्दल, त्यांचं पुस्तक आहे
फॅन्टसी ऑफ फ्लाईट ऑफ मेघदूतम असं पुस्तक आहे त्यांचं, फॅन्टसी ऑफ फ्लाईट. तर त्यांचा मुलगाही डॉक्टर आहे, तोही सर्जन आहे. तर त्याला मी भेटलो आणि म्हटलं तुमच्या वडिलांची, त्यांनी फोटोग्राफी केलेली सर्व याच्यामध्ये. म्हणजे मेघ ज्या मार्गावरून रामटेकवरून हवाई मार्गाने अलकापुरीपर्यंत गेला, काय माणसाचं वेळ असतं बघा. त्याला हा मार्ग कालिदासाचा मेघाचा मार्ग वैज्ञानिकदृष्ट्या त्याला सिद्ध करायचा होता. आणि म्हणून हा माणूस 10 दिवस, हा प्रवास मेघाचा फक्त 10 दिवसांचा आहे. रामटेकवरनं अलकानगरीपर्यंत प्रवास फक्त 10 दिवसांचा आहे. आणि प्रवास हा 1000 किलोमीटरचा आहे, 1000 किलोमीटरचा आहे. आणि हा सर्व प्रवास या भावेंनी त्यांच्या पुस्तकात अतिशय सुंदर वर्णन चित्र घेतलेली आहेत, वेगवेगळे चित्र घेतलेले आहेत. आणि मला आमच्या मनात होतं की तेव्हा कार्यक्रम करावा. क्षमा भाटे म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी गेलो की नृत्य नाट्य अशा पद्धतीनं करावा, समीक्षा, संस्कृत एखादा श्लोक, कालिदासाचा मराठी बोरकरांचा श्लोक असा कारण. पण ते बजेट 20-25 लाखाला व्हायला लागलं आणि कमर्शियल नसल्यामुळे आम्ही तो विचार नंतर सोडून दिला. पण तेव्हा हे डॉक्टर भावेंचं पुस्तक माझ्या वाचनात आलं. डॉक्टर भावे असं म्हणतात, मी त्यांचे निष्कर्ष तुम्हाला सांगतो. त्यांनी काय हा सगळा प्रवास जो मेघाचा करतोय, त्या मेघाला यक्ष काय सांगतोय. यक्षाला माहिती आहे मेघदूताची सुरुवात अशी होते, कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारा प्रमत्तः शापे नास्तंगमित महिमा वर्ष भोगेन भरतू. हा यक्ष कोण आहे? तो कुबेराच्या दरबारी असलेला एक अधिकारी आहे. आणि यक्षांना अधिकार कुठले होते की त्यांना सिद्धी कुठल्या होत्या? तर यक्षांना अधिकार होते अदृश्य होण्याची त्यांना सिद्धी होती, किंवा हवाई मार्गाने उडण्याची त्यांना सिद्धी होती. हा यक्ष कुबेराच्या दरबारात असताना कुबेराने त्याला एक काम दिलेलं होतं की सकाळी त्याच्या पूजेच्या वेळेला कमळ त्याला आणून द्यायचं. हा सकाळी ते कमळाची ही कळी त्यांना लिहून द्यायचा. पण लग्न झाल्यानंतर रात्री गुजगोष्टी करण्यात निघून जातात, उठायला उशीर व्हायचा. आणि असा एक दिवस उशिरा गेल्यामुळे त्याने काय केलं की आदल्या संध्याकाळचं कमळ जे होतं तेच तो घेऊन त्याने सकाळी त्याला सकाळचं म्हणून दिलं. कुबेर पूजेला बसल्यानंतर त्याच्यावर पाणी मारलं गेलं आणि त्याच्यानंतर ते उघडलं गेलं. तर आदल्या रात्री त्याच्यात जो भुंगा होता तो त्यातनं बाहेर निघाला आणि कुबेराला चावला. कुबेर रागावला आणि त्याने त्याला ही शिक्षा दिली की ज्याच्यामुळे तुझ्या पत्नीमुळे तू हे करायला उशीर केला, त्या पत्नीपासूनच तू लांब जा. आणि म्हणून त्याला तिथून त्याने रामटेकला पाठवलं. म्हणजे तेव्हा जी प्रथा होती, कालिदासाची ही गोष्ट 1600 ते 2000 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा जी प्रथा होती की अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यात पालनात कसूर केली तर त्याला शिक्षा द्यायची. ती कशी? म्हणजे महाराष्ट्रात असं जर केलं, आपला तो अधिकारी आपल्या मर्जीपणे वागला नाही तर तिकडचा मुख्यमंत्री किंवा मंत्री त्याला गडचिरोली, जालना किंवा चंद्रपूर असं पाठवून देतो. गोव्यात असेल तर तो काणकोण, पेडणे, पार्लेन इथे पाठवून देतो. पण तसं आता नाही होत आहे. आता गोव्यात हे अधिकारी जो तिथे शब्द वापरला तो छान, स्वाधिकारात प्रमत्तः असा शब्द पाहिला आहे कालिदासाने वापरलेला. स्वाधिकाराने प्रमत्त झालेला अधिकारी. आता मी सध्या गोव्यात गोवा मेडिकल कॉलेजचं पाहिलेलं आहे. स्वाधिकारात प्रमत्ता कसं होतं पाहिलेलं आहे, पण तो त्याला शिक्षा होत नाही हो, त्याची ट्रान्सफर होत नाही, त्याचं रेझिग्नेशन घेतलं जात नाही, कारण दिवस वेळ कलियुग आहे. पण तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा स्वाधिकारात प्रमत्ता झालेल्याला त्याचा महिमा काढून घेण्यात आला. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्ता शापे नास्तंगमित महिमा वर्ष भोगेण भरतू यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्ध छायां तरुषु वसती रामगिर्याश्रमेषु. आणि पुढे काय म्हणतो, तस्मिन् नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्त सकामी नीत्वा मासान कनकवलय भ्रंश रिक्त प्रकोष्ठ. एवढं खंगलाय की तुझ्या हातातलं जे सोन्याचं कंकण आहे ते खाली येते, समजलं की नाही, खाली येते. आणि त्याच्यानंतर जो प्रसिद्ध श्लोक आहे इथे, आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वक्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. आषाढस्य हा प्रथम दिवसे कसा गज देतोय की तो पर्वत उंच आहे आणि त्या उंच पर्वतावर तो हत्ती जो आहे तो जणू धडक मारतोय, खेळ खेळतोय याच्यावरती, असा तो त्याला हत्ती दिसतोय. आणि असा तो आषाढस्य प्रथम दिवसे आहे. त्याच्यानंतर हा जो यक्ष आहे, थोडक्यात मी गोष्ट सांगतो की माझ्या लेखात मी थोडक्यात लिहिलेलं आहे, परंतु जवळजवळ 66 श्लोकांचा पूर्वमेघ आहे
आणि 52 श्लोकांचा उत्तर मेघ आहे. तर हा पूर्ण सांगणं कठीण आहे, पण थोडक्यात त्यातल्या काही गोष्टी स्वतः सांगतो. तर हा यक्ष आता त्याला ही कथा जी आहे ही कालिदास कशी पुढे नेतो बघा. उद्देश असा आहे की आपल्या प्रियेला जी अलकाने दिला आहे तिच्याकडे निरोप पोचवायचा आहे. त्याने हा निरोप पोचवण्यासाठी मेघाची निवड केलेली आहे. तिथे त्याला हेही जाणवतं की हा अचेतनाकडनं कसा आपण निरोप पाठवणार, परंतु तरी तो म्हणतो कामार्थ आहे प्रकृती कृपणा चेतना चेतनेशू. जो कामार्थ आहे त्याला प्रकृती कृपणा स्वभाव चेतन आणि अचेतन ह्यातलाही फरक समजत नाही हे तो स्वतःशीच म्हणतो. आणि आता मेघाला तो देतो स्वागतम व्याजहार कुठे कुसुमही म्हणजे कुडाच्या फुलांनी त्या मेघाचं तो स्वागत करतो. त्याला सांगतो बाबा असं आहे माझ्या पत्नीला तो निरोप दे. आणि आता कालिदास हा एवढा चांगला मानसशास्त्रज्ञ पण आहे, सायकेट्रिस्ट आहे. त्याला माहिती की ह्याच्याकडनं जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर ह्याचा मार्ग कसा चांगला आहे त्याला सांगायला खूप कठीण मार्ग असेल तर तो जाणार नाही. सो त्याला वेगवेगळी तो आमिष दाखवतो. त्याला सांगतोय की बघ तू उडशील ना तेव्हा तुझ्याबरोबर बलाक पक्षी उडतील, चातक तुझ्या बाजूने उडतील, तिथून पुढे जाशील तर वारा थंड वारा तुझ्यावर येईल तो पुढे जाईल. त्यानंतर तो आता पुरुषांना जे आमिष दाखवायचं तो आमिष दाखवतो, त्याला नद्यांचा आमिष दाखवतो. नद्या म्हणजे ललना स्त्रिया. आता अशा तो निघालाय मेघ रामटेक पासून, तिथून विदिशा, विदिशावरनं उज्जैनी, उज्जैनीवरनं असा तो त्याचा जो रूट आहे उज्जैनी, उज्जैनीवरनं तो पुढे जातोय दिल्लीला, दिल्लीवरनं जातोय कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्रावरनं जातो दिल्लीला, दिल्लीवरनं जातो कणखल, कणखलवरनं जातो हरिद्वार, हरिद्वारवरनं जातो ऋषिकेश, ऋषिकेशवरनं नंदप्रयाग, कर्णप्रयाग, इंद्र हे प्रयाग करत करत तो जातो जोशीमठ, जोशीमठवर जातो तो चमोली, चमोलीवरनं जातो तो अवली, अवलीच्या वरून तिथे आता तिथे आपला हिमालयाचा तट आहे त्याला तो उपतट असं नाव दिलेलं त्याने. तिथे हंसद्वार आहे किंवा क्रौंचद्वार आहे, छोटंसं द्वार आहे. 2 पर्वत आहेत पूर्ण, हिमालयाचा मोठे कडे आहेत, आणखी एक छोटा पर्वत आहे आणि त्याच्यामध्ये गॅप आहे. तेवढ्याच गॅप त्याला आज आपल्याकडे त्याला नीती पास किंवा नीती खिंड असं म्हणतात. त्या नीती खिंडीतनं ते जे राजहंस आहेत ते राजहंस त्या खिंडीतून पलीकडे जातात. तर ह्याची गोष्ट अशी आहे की कार्तिकेयाने एक बाण मारून त्या डोंगराला असं भूक पाडलं होतं. परशुरामाला राग आला की मी एक मोठा धनुर्धर आहे, तर त्याने तो आणखी एक होल बाण मारून ते होल मोठं केलं आणि मग ती खिंड तयार झाली. त्या खिंडीतून आजही लोक जातात. दुर्दैवाने ह्या नीती खिंडीच्या पलीकडे जे कैलास आहे किंवा अलकानगरी ज्याला आपण म्हणतोय तो सर्व प्रदेश चीनच्या ताब्यात गेलेला आहे, आपल्याकडे तो नाही आहे. पण हा सगळा मार्ग दाखवताना कालिदास त्याला 6 म्हणजे रामटेक पासून विदिशा ते उज्जैन 6 नद्या आहेत. 6 नद्या कुठल्या तर त्यातली पहिली आहे ती वेत्रवती. ह्या नद्यांचंही वर्णन कालिदास फार सुंदर करतो की ह्या ललना तू कशा उपभोगाव्यास किंवा ह्या ललना तुला कसं आकर्षित करतील हे तू त्यांना सांगतो. तो सांगतो पहिली जी नदी आहे ती वेद्रावती आहे, आत्ताची बेटवा. तिचा तीर असा आहे, एका साईडला कॉन्केव्ह आहे एका साईडला कॉन्व्हेक्स आहे. हे डॉक्टर भावेंनी फोटोग्राफी दाखवले आणि त्याच्यामुळे ती भुवईसारखी दिसते. ती भुवईने तुला आकर्षित करेल असं तू तिला सांगतो. आणि त्याच्यानंतर तिच्याकडे तू थोडा शृंगार आलेला कर. पुढे गेलास की तुला निर्विंध्या लागेल. निर्विंध्या नदीमध्ये भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये करंट्स आहेत. हे करंट्स आहेत हे जणू काय नाभी आहे त्या नदीची, त्या नाभीने तुला ते आकर्षित करते. तर तिथे जा आणि तिचाही तू उपभोग घे असं सांगतो. पुढे तिसरी नदी तो जातो सिंधू नदी. त्या सिंधू नदीमध्ये पाणीच नाही, पाणी नाही, अतिशय कृश झालेली नदी आहे. तिथे हा तिला सांगतो ती कृश झालेली आहे, तर तू तिच्याशी समागम कर, तिला प्रेग्नंट कर आणि तिला जाडी कर. शृंगाराच्या कल्पना अचेतनावृत्ती करत कसा जातो बघा कालिदास, आणि त्याला तो मोह पाडतो त्याला. त्याच्या पुढे आहे क्षिप्रा नदी. क्षिप्रा नदीमध्ये तिथे सारस पक्षी तिथे उडतात त्यावेळेला. आणि सारस पक्षी हे असे पक्षी आहेत दे आर लाईफ पार्टनर्स. म्हणजे सारस पक्षातला जर मेल गेला तर मादी तत्क्षणी प्राण सोडतो.
मादी गेली तर मेल तत्क्षणी प्राण सोडतो. एवढे ते सारस पक्षी लाईफ टाईम पार्टनर्स असलेले आहेत, ताबडतोब प्राण सोडतात. तो तिथे त्याचं उदाहरण त्याला देतो की ह्या नदीशी ही कर. त्यानंतर पुढे गांधारावती नदी आहे. त्या गांधारावती नदी तिथे सांगतो तिथे गेला असतं, तिथे बायका म्हणजे तेव्हा वॉटर स्पोर्ट्स खेळत असतील, तर तेव्हा वॉटर स्पोर्ट्स खेळताना त्यांच्या स्त्रियांच्या अंगावरचा तो सुगंध आहे तो वारा तुझ्याकडे घेऊन येईल आणि तुला खूप गंमत येईल. आणि हा सगळा प्रवास करताना कालिदास, आता गंमत इथे सुरू होते, कालिदासाची फक्त कल्पना नाही आहे, कालिदासाला हा सर्व प्रवास भौगोलिकदृष्ट्या माहीत आहे. कालिदास हिमसेल्फ इज ए मेट्रोलॉजिस्ट, इकोलॉजिस्ट. त्याला भूगोल पूर्ण माहिती आहे, तर भूगोल आणि ती संस्कृती सर्व तो दाखवत जातो कालिदास. तर हे सर्व सांगताना भावे म्हणतात, Kalidas took great care to plot the course, taking the weather phenomena into account and also took into account detailed geography and ecology. Ecology जी आज आपल्याकडे एक 100-150 वर्षापूर्वी पाश्चात्यांना माहीत झाली आहे, ही इकॉलॉजी 2000 वर्षापूर्वी कालिदासाला माहीत होती. हे मोठं आश्चर्य आहे. Kalidas has superimposed this track on the accurate tapestry of geography tinted by the ecology of the region and using the modern or specific 10 days periods climatography. ह्या 10 दिवसातलं जे क्लायमेट आहे, जे हवामान आहे, ते कालिदासाने जे 2000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे ते आजही डॉक्टर भावेंना दिसलं की असंच चाललेलं आहे. तो ढग तसाच जातो. आणि ढग कशाने जातो हा, तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारा जास्ती दाबाकडून कमी दाबाकडे जातो आणि त्या वाऱ्याबरोबर ढग जातात. तो हा सर्व प्रवास कालिदासाला एवढं ते माहिती आहे की ते ढग कुठे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो या 10 दिवसात. आणि हे सर्व वर्णन म्हणजे जमिनीवरचं संस्कृती, डोंगर, नद्या, पक्ष्यांचे मिलन कधी चाललेलं आहे, पक्ष्यांची घरटी कधी बांधतायत त्या ह्या 10 दिवसात, हे सर्व त्याने सांगितलेलं आहे. किंवा आंबे, तिथे आम्रकूट पर्वतावर आंबे कधी पिकतायत, पुढच्या नदीच्या काठी जांभळं पिकलेली कशी पडतायत. आणि हे सर्व वर्णन आजही तंतोतंत तसंच आहे, हे डॉक्टर भावेंनी सिद्ध केलेलं आहे. तर not only the track is feasible in its configuration, but the transverse speed of cloud is also exact. Kalidas also knew about the lulls in the monsoon, current stopping the cloud and thus giving कंपल्सरी रेस्ट ऑन माउंटन्स. या ढगाला कुठे त्याने थांबावं हेही कालिदासाने सांगितलेलं आहे. विंध्य पर्वतावर थांब, पण तिथे लो प्रेशर होणार तिथे थांब, हिमालयाच्या शिखरावरती थांब, तिथे दुसरा नीचे नावाचा एक हिल्स आहे तिथे थांब, उज्जैनीच्या प्रासादावरती थांब. म्हणजे आपल्या पत्नीला विद्युलेतेला घेऊन जाताना कुठे कुठे थांब हे तो सांगतो. नीचे पर्वताचं वर्णन करताना तो असं सांगतो तिथे की तिथे गुहा आहेत आणि त्या गुंफामध्ये तिथले तरुण तरुणी, प्रणयार्थी, कामार्थी तिथे एन्जॉय करत असतात. आणि त्या संदर्भात असं वाटतं की त्या काळात कालिदासाला वाटले की सेक्स आणि लव जे आहे हे ओपन स्पेस निसर्गाच्या सहवासात घ्यायला हरकत नाही किंवा तसं केलं पाहिजे बंदिस्त रूममध्ये घेण्यापेक्षा, अशी ती गुंफा त्याने तिथे कालिदासाने सांगितलेली आहे. तर हा सगळा जो शृंगार रसाचा प्रकार आहे हा कालिदासाने फार सुंदररित्या विवेचन त्याचं केलेलं आहे. मेघदूताच्या शेवटी अलकानगरी, पूर्व मेघात तो अलकानगरीपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यानंतर मेघाला सांगतो की तिथे कुबेराचा प्रासाद आहे, कैलास पर्वत आहे, त्या प्रासादाच्या बाजूला म्हणजे कुबेराचा जो राजवाडा आहे त्याच्या बाजूचा वाडा तो माझा वाडा. कारण यक्ष हा कुबेराचा खास माणूस आहे, त्याचा वाडा कुबेराच्या प्रासादाला लागून आहे, राजवाड्याला. तिथे तुला सप्तरंगी कमान दिसेल, ती बघ, म्हणजे तुला माझं घर ओळखता येतील. दारावरती शंखाची पद्म ही सगळ्या खुणा आहेत त्या ओळखता येतील. घरासमोर क्रीडाशैल आहे रत्नजडी, ज्याच्यावरती माझी बायको संध्याकाळी जाते आणि तिचा जो मोर आहे त्या मोराला तिथे नाचत होते तो आहे. मग तो सांगतो की असं तू गेलास की त्याच्यानंतर तुला माझी बायको कशी दिसेल. तो सांगतो शांतपणे तू खिडकीवर त्या क्रीडाशैलावरती बस, तिथे जाताना हत्तीच्या छोट्या पिल्लाचं रूप की छोटासा होऊन तिथे बस, तिथून खिडकीतून विजेचा लुकलुकाट करून तिला हळू तिच्या डोळ्यात प्रकाश झोत टाकू नकोस, लुकलुकाट कर आणि मग सांगतो तुला ती दिसेल. कशी दिसेल? फार सुंदर कालिदासाने वर्णन केलेलं आहे. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबाधरोष्टी.
तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्टी मध्ये क्षामा चकितहरिणी प्रेक्षणा निम्ननाभी श्रोणी भारात अलसगमना स्तोक नम्रास्तनाभ्याम या तत्रस्याद्युति विषय सृष्टिरा देवधातु. तन्वी सडपात श्यामा, तन्वी श्यामा शिखरी दशना अंकुचिता जात असलेली, पक्व बिंबाधरोष्टी पिकलेल्या तोंडल्यासारखे लाचूट बोट असलेली, तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबाधरोष्टी मध्ये क्षामा कंबर हरिणकटे मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा बावरलेले डोळे धरणासारखे चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी तिची नाभी खोल आहे, निम्न नाभी श्रोणी भारात श्रोणी म्हणजे नितंब पुष्ट नितंबामुळे श्रोणी भारा दलसगमना तिची चाल मंदावलेली आहे. पुष्ट नितंब असल्याने चाल मंदावलेली आहे, गजगामिनी झालेली आहे. श्रोणी भारा दलसगमना स्तोक नम्रास्तनाभ्याम स्तोक म्हणजे किंचित स्तोक नम्रास्तनाभ्याम स्तनभारामुळे उदोजामुळे किंचित पुढे झुकलेले आहे. आणि ही माझी बायको म्हणजे विधात्याने पहिली जी सुंदर स्त्री केली ती ही माझी बायको, असं तो आपल्या बायकोच्या सौंदर्याचं वर्णन करतो. आणि नंतर सांगतो तिची अवस्था काय असेल तर ताम जानीथा परिमितकथाम जीवितम मे द्वितीयम, ती माझ्या जीविताचा प्राण आहे. ताम जानीथा तिरावर परिमित कथा म्हणजे मितभाषी परिमित कथाम जीवितम मे द्वितीयम दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकी मे वेकाम गाढोत्कंठाम गुरुष दिवसे श्वेषु गच्छत्सु बालाम या तत्कर कमलिनी सारखी झालेली आहे. म्हणजे थंडीमध्ये कमळ जसं कोमेजतं तशी कोमेजलेली कमळच आहे ती, किंवा ती विरहिणी चातक पक्षी आहे, चक्रवाक पक्षी आहे असं तो सांगतो. आणि इथे थोडून छोटी तिला सांगतो तुला निरोप दे, मी सुखरूप आहे, तू काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे. हा 8 महिन्याच्या विराहाला झालेले आणि 8 महिन्यानंतर आता 4 महिने चातुर्मास बाकी आहे. तो म्हणते 4 महिने कसेही घालव, हे चातुर्मास संपला की माझी शिक्षा संपेल, मी तुला भेटायला येईल आणि आपल्या विरहाचं हे वर्षभराचं उक्तं आपण आपल्या प्रासादाच्या गच्चीवरच्या चांदण्यात मनसोक्त उपभोग घेऊ असं सांगतो. आणि शेवटी शेवटचा जो श्लोक आहे मेघदूताचा, तिथे तो एवढंच इच्छा व्यक्त करतो की मा भूदेव विद्युता विप्रयोगा, म्हणजे माझा जसा विरह झाला पत्नीपासून तसा तुझा एक क्षणभर सुद्धा तुझ्या पत्नीपासून वियोग न हो असा आशीर्वाद देऊन मेघदूत तिथे संपतो. मेघदूत परंतु गमत अशी होते, हे अनेक असे ग्रंथ असतात की गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, मेघदूत आहे, हे एवढे अभिजात ग्रंथ आहेत, अभिजात वाङ्मय आहे की हे एकदा वाचून संपत नाही, पुन्हा वाचावे लागतात. प्रत्येक वेळेला वाचतात ना त्यातून एक नवनवोन्मेषशालिनी अशी आपल्याला एक किरणं दिसायला लागतात, नवीन अर्थ. ज्ञानेश्वरी मी आतापर्यंत 7 वेळा वाचली पण मला काही समजली नाही, माझं स्पष्ट मत आहे, एकही ओळी मला समजली नाही. मी वाचतो, अभ्यास करतो, पण अजून नामदेव म्हणतो की एकतरी ओळी अनुभवावी, तशी ओळी अनुभवली पाहिजे. कालिदासाचं महाकाव्य अनुभवलं पाहिजे, त्या श्लोकातलं माधुर्य, त्यातलं संगीत असं अंगात भिनलं पाहिजे. तर मग आजचा दिवस एवढ्यासाठी मला महत्त्वाचा वाटतो आणि मी गोवा मराठी परिषदेचा आभार मानतो की ह्या निमित्ताने अशा महाकवीचं जागरण होणं. त्या कवितेचे अनुवाद जरी लोकांनी वाचले ना, अनुवाद जरी वाचले तरी त्यांना त्यातली गंमत समजेल, त्यातली मजा समजेल की आपल्याकडे काय काय अभिजात गोष्टी आहेत आणि आपण ते सोडून कुठल्या गोष्टींच्या मागे लागलेलो. किती अभिजात आहे की ह्या सगळे लोक सत्य शिव सुंदर आणि मंगल हा शृंगार सुद्धा आहे कालिदासाला, कुठेही बेबत्सपणा नाही आहे, त्याच्यात खानदानीपणा आहे, त्याच्यात सुसंस्कृतपणा आहे, त्याच्यामध्ये एक सौंदर्य आहे. आणि हे वाचत असताना, हा शृंगार वाचत असताना आपली जी शृंगार भावना असते ती सुद्धा या मेघदूतासारख्या काव्यगंगेत न्हावून निघाल्याने ती परिशुद्ध होऊन जाते. आपली शृंगार भावना शुचीभूत होते. हा केवढा मोठा आनंद आहे, मेघदूतासारख्या काव्याचा फार मोठा आनंद आहे. एनिवे, हे डॉक्टर भावेंसारखे माणूस तुम्हाला म्हटलं तसं की हा माणूस स्वतःचं विमान होतं, त्याचं रिचक्राफ्ट वेगांधा असं त्याचं विमान होतं, एअरक्राफ्ट विथ सिंगल इंजिन विथ रुडिमेंटरी सपोर्टिंग सिस्टीम फॉर द फ्लाईट. आणि ते विमान पुन्हा एकटा 10 दिवस तो मेघाचा हे घेत गेला, माग घेत गेला नीतीपासपर्यंत, क्रौंचद्वारापर्यंत, हंसद्वारापर्यंत.
आणि ही अशी वेडी माणसं असतात. आपलं आयुष्य पैसे खर्च केले, काय घरी घरनं शिवात बसत असेल, त्याला बायको शिवात घालले, आणि डेंजरस काम, एकटाच जातोय फ्लाईटवर आणि काही एवढं चांगलं फ्लाईट नाही आहे, पण तशी वेडी माणसं असतात. तसाच एक दुसरा वेडा माणूस होता वामन परांजपे म्हणून, जो शिवरामपंत परांजपेंचा नातू. तोही त्यांना अख्खं आयुष्य एवढंच शोधण्यासाठी घालवलं की आता जो आपण रामटेक म्हणतोय, तो म्हणतो की हा रामटेक हा रामगिरी नाहीच, आणि चित्रकूट आत्ताच आहे तो चित्रकूट नाहीच. त्याचं म्हणणं आहे की रामगड म्हणून जो एक किल्ला आहे, जो किल्ला नाही डोंगर आहे, तो उंच आहे, उत्तुंग आहे, तो खरा रामगिरी आणि तोच चित्रकूट. आणि चित्रकूटावरती कालिदासाने त्याला रामगिरी म्हणणं ही कालिदासाची प्रतिभा, आणि ती त्याने अनेक पुराणांनी सिद्ध केलेलं आहे. असे वेडे म्हणजे काय, केशवसूत म्हणतात तसं की व्यर्थी अधिकची अर्थ असे तो यास दिसे त्या म्हणती पिसे. व्यर्थी अधिकची अर्थ असे तो जास दिसे त्या म्हणती पिसे. तसे पिसे वेडे लोक असतात जगात, आणि पुण्यात मागच्या शतकात फार जास्ती असे वेडे लोक होऊन गेले, आपल्याला माहित आहे. म्हणजे टागोर आगरकरांपासून ही परंपरा सुरू होते, ज्योतिबा फुले, सगळे पुण्याचे सगळे वेडे, भरपूर वेडे लोक 19व्या शतकात झाले. असं वेडे पण आपल्याला यावं असं मला वाटतं. असं वेडं होता आलं नाही. व्यर्थी अधिकचे अर्थ असे तो त्यास दिसे त्या म्हणती पिसे. मी भाषणाचा शेवट करण्यापूर्वी आज जो मला सत्कार केला त्याला एक 2-3 मिनिटात फक्त उत्तर देतो, आणि ते माझ्या कवितेनेच देतो. स्वरांनी आणि कवितेने मला गेली 50-55 वर्ष अखंड आणि अतूट सोबत दिली आहे. मी त्यांचा तसा अनुनय न करताही त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. कविता आणि संगीत ह्या दोन्ही एक प्रकारच्या प्रकाशदायी आनंददायी ऊर्जा बनून माझ्या जीवनात रुजल्या. कवितेने आणि संगीताने मला अजन्म आनंद दिला, फक्त निर्भय आनंद. शब्द आणि स्वरांच्या असीम अवकाशात विहरण्याचा आनंद, वासनांच्या उत्सर्गाचा आनंद, विकारांच्या विसर्गाचा आनंद, वृत्तींच्या नर्तनाचा लास्याचा आनंद, मनातील भावांच्या उन्नयनाचा आनंद, नवरसांच्या परिपोषाचा आनंद, नादाच्या गुंजनाचा आनंद, लयतालाच्या अद्भुत क्रीडेचा आनंद, चित्ताच्या शुचिरभूततेचा आनंद, मनात दाटून आलेली कृतज्ञता व्यक्त होण्यातला आनंद, विश्व करुणेने डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रूंचा आनंद, विश्वात्मक विश्वेश्वराच्या स्मरणाचा आनंद, आणि सगळ्यात विलोभनीय असा ईश्वरी वंशातील निर्मिती क्षमतेचा काही अंश आपल्यातही आहे या शुभंकर मंगल जाणीवीचा आनंद. मानवी जीवनातील मूलभूत तलस्पर्शी प्रश्नांना भेटण्याच्या प्रेरणेतला आनंदही मला कवितेने दिला. अंतःकरणापासून सांगायचं झालं तर मला तरी असं वाटतं की माझ्या आयुष्यातील परिपूर्णतेच्या तीर्थक्षेत्राकडे जाणारी दुर्गम वाट कविता आणि संगीताच्या चांदण्यानेच प्रकाशमत राहिली आहे, उजळत राहिली आहे. म्हणूनच कवितेचे आणि संगीताचे माझ्यावर अपरंपार ऋण आहे. कविता स्वर माझे सोयरे सांगाती ही माझी दृढ भावना आहे. आणि म्हणून हा पुरस्कार मिळणं हे दुय्यम गोष्ट झाली, ती उपेक्षित राहिली तीही दुय्यम गोष्ट झाली, ही कोणी वाचली नाही तरी ती दुय्यम गोष्ट झाली. माझी कविता कशी असली तरी मी तिच्या ऋणात आहे आणि प्रेमातही आहे. कविता ही माझी सखी सजणी आहे आणि मी तिचा साजण. कविता सादर करतो, साजण आणि माझं भाषण ह्या कवितेच्या सादरीकरणामध्ये संपवतो. मन भावन मी ऋतु श्रावण, मी मन भावन मी ऋतु श्रावण, मी कवितेचा साजन रे, मी मन भावन मी ऋतु श्रावण, मी कवितेचा साजन रे, प्रीतीच्या शृंगारन भातील प्रसन्न मन गतिराजन रे, मी कवितेचा आवाज जरा बसलाय साजन रे, उन्हात कधीतरी खेळत वारा, उन्हात कधीतरी खेळत वारा,
बरसती लपती कधी जलधारा, बरसती लपती कधी जलधारा, धरे तरुजती दवात भिजती, धरे तरुजुनी दवात भिजुनी, प्रतिधेननी पावन रे, धरे तरुजुनी दवात भिजुनी, प्रतिधेननी पावन रे, मी कवितेचा साजन रे, कविता माझी उर्वशी रंभा, कविता माझी उर्वशी रंभा, कधी कालिंदी यमुना गंगा, कधी कालिंदी यमुना गंगा, कधी मीराही कधीही राधा, कधी मीराही कधीही राधा, गोकुळिनी मनमोहन रे, गोकुळिनी मनमोहन रे, मी कवितेचा साजन रे. खालच्या स्वरात घेतो. ब्रह्मकमळ होऊन उमलते, ब्रह्मकमळ होऊन उमलते, ही कविता कशी आहे? ब्रह्मकमळ होऊन उमलते, उषा सुप्त मनी गात उमटते, उषा सुप्त मनी गात उमटते, क्षणात हसते, क्षणात हसते, क्षणात हसते, क्षणात हसते, अनुनयी प्रणयी साजन रे, अनुनयी प्रणयी साजन रे, मी कवितेचा साजन रे. आ आ आ मी कवितेचा साजन रे, मी मन भावन, मी ऋतुश्रावण, मी मन भावन, मी ऋतुश्रावण, मी कवितेचा साजन रे. प्रीतीच्या शृंगारन भातील, प्रीतीच्या शृंगारन भातील, प्रसन्न मन रतिराजन रे, मी कवितेचा साजन रे, मी कवितेचा साजन रे. रसिक हो, कालिदासमय झालेले घनश्यामजी बोरकर आणि श्रावणमय झालेले घनश्याम बोरकर आपण अनुभवले, आणि कालिदास पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांचं हे मनोगत, त्याबद्दल त्यातली मनपूर्वक